शिवसेनेला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा। हे आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होण्याआधी महाविकास आघाडीनं जागा वाटप निश्चित केलंय। काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये तिढा निर्माण झाला होता। तो तिढा सुटल्याचं पक्षातल्या वरिष्ठांचं म्हणणं आहे। पण असं असलं तरी सांगलीतली जागा आणि मुंबईतल्या काँग्रेसच्या जागांवरून नाराजी अजूनही तशीच असल्याचं चित्र आहे। काय आहे हे नाराजीचं प्रकरण? आघाडीतला तिढा खरंच सुटला की वाढला? पाहूयात। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीचे हे नेते एकत्र आले आणि महाविकास आघाडीतलं जागा वाटप जाहीर केलं। इतकंच नव्हे तर या जागा वाटपानंतर ना सांगलीच्या जागेबाबत कोणती नाराजी आहे, ना भिवंडीत कोणता वाद आहे, हे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी स्पष्ट केलं। पण हे खरं आहे का? महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला 10 जागा मिळाल्या। हे जागा वाटप आधीच्या जिंकलेल्या जागा गृहीत धरून करण्यात आलंय। पण मुंबईतलं जागा वाटप आणि सांगलीच्या जागेवरून दोन नेत्यांची नाराजी दिसून आली। महाविकास आघाडीच्या काळातील मंत्री वर्षा गायकवाडांनी मुंबईत काँग्रेस पक्षाला अपेक्षित जागा न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी याबाबत दिल्लीमध्ये काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या हट्टी भूमिकेमुळे मुंबईतील काही जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत, असं वर्षा गायकवाडांचं मत आहे। दुसरीकडे सांगलीतल्या जागेवरूनही महाविकास आघाडीत रंगलेलं नाट्य अख्ख्या राज्यानं पाहिलं। काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या सांगलीत उद्धव ठाकरेंनी थेट उमेदवारच जाहीर केला। चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून सांगलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली। पण ठाकरेंचा पक्ष उमेदवारीवर ठाम राहिला। त्यामुळे सांगलीचे काँग्रेस आमदार विश्वजित कदम नाराज झाले आणि ते दुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या। आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीनं जागा वाटप तर फिक्स केलंय, पण विश्वजित कदम आणि वर्षा गायकवाडांच्या नाराजीनंतर गेले 2 महिने सुरू असलेला जागा वाटपाचा तिढा आता सुटलाय की आणखी वाढलाय? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।